महायोग पुटे तले देवरक्षा ओरं पुंडलिकाय दातु मुनिग्रे समागत दिष्टन्तमानन्द कंदं पद ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो संतांची आद्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक माझे पायावरी या वार करी संतांच्या शरण शरणाची संत सम्राट भगवान विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अद्भुत अलौकिक आशिक अहेतुकी दयेने या ठिकाणी हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचं कारण आपल्या संप्रदायामध्ये जो चातुर्मास आणि चातुर्मासाचा प्रारंभ कुठून होतो तर काकड्यापासून होतो आणि सांगाता कुठं झाली पाहिजे तर काकड्याने झाली पाहिजे म्हणून सेवेसाठी सुद्धा घेतलेला अभंग काकड्यामधलाच आहे. आणि या ठिकाणी दर एकादशीला काय धक्का लावून हा विठाला विठाला आता सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि आपल्या सगळ्याच्या पाठात रोज म्हणतो आपण रोज म्हणतो पण अर्थदृष्टीने किती विचार होता हा भाग आहे.
आता ते काय म्हणतात, जळोत ती येथे उपजविती अंतर आहे. म्हणजे अंतराय म्हणजे प्रतिबंध. अंतराय म्हणजे प्रतिबंध. मग जे जे प्रतिबंध मला येतात ते जळून जाऊ. जळो म्हणजे त्या ठिकाणी ते भस्म होत. हे काम कोणाला करावं लागेल तर भगवंताला म्हणतात तुला करावं लागेल. कारण सायासाची जोडी माझी तुमचे पाय. मी सायासानी काय करतो, तुमचे पाय जोडण्याचा प्रयत्न करतो. आता मी माझा प्रयत्न तर करतोच, पण माझ्या प्रयत्नाने होणारच आहे असं नाही. म्हणून तुम्ही काय करा, आता मग येते सहाय्य करावे देवा, ही तुझी सेवा. सकळ गोवा उगवली म्हणजे पुन्हा मागणी मागतात. सकळ गोवा म्हणजे जेवढ्या अडचणी येत्या लहान मोठ्या सगळ्यात तू सांभाळ. कारण तू जे जगाला दिले, भोगे रोगा जोडवण्या दिले आणि अरुची का हो आता सकाळपासून. आता अरुची म्हणजे त्याच्याविषयी रुचीच नको आम्हाला. पण जाऊन द्या म्हणले, आता एवढ्यावर भागत नाही. मग शेवटच्या चरणात काय म्हणतात, तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी. हे तू जग उत्पन्न केलं ना, हे तुझ्यात मस्त करावं, मला याचं काही घेणं देणं. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, नाही हे लौकिकी आता माझं वर्तन. या लोकांमध्ये लोकांचं वर्तन किंवा लोक जसं वागतात तसं मला वागायचं झालं. हा विठाला विठाला. मग या ठिकाणी आपण सगळेजण परमार्थ करणारे आहोत. आता मी तर एक सामान्य, आता महाराजाच्या आज्ञेने आलोय. मी काय कीर्तनकार नाही, पण त्यांची आज्ञा म्हणून आलो आणि आता राहिलो उभा. काहीतरी सांगावंच लागणार तासभर, हे का नाही. तुम्ही सर्व गावात मंडळी परमार्थाचे जाणकार आहात आणि तुमचा जो नित्यक्रम मी ऐकलाय आणि त्या अनुषंगाने तुम्ही सगळेजण या ठिकाणी, आता हे गावातीलच मुलं आहेत, हे जे संस्कार आहेत मला, हे संस्कार प्रत्येक घरोघर व्हायला पाहिजे. कुठे व्हायला पाहिजे? प्रत्येक घरोघर व्हायला पाहिजे, प्रत्येक गाव व्हायला पाहिजे. किमान कीर्तनापुरतं तरी आपला ड्रेस कोड फिक्स असावा. बघा तुम्ही जर कोणते लोक आहेत ते महाराज, मासे खाणारे लोक, कुडलचे समुद्राच्या कडाचे जे लोक राहतात ते, त्यांच्या दिंड्या बघा तुम्ही कशा असतात. हा, त्यांच्या दिंड्या बघा. पंढरपूरला आळंदीला पाहतो आपण महाराज, कोक नसतं. बाईचा एक ड्रेस आणि पुरुषाचा एक ड्रेस. महाराज ड्रेस कोड मध्ये बदल नाही. मग आपण वारकरी आहोत, वारकऱ्याचा ड्रेस आपल्याला पांढरी, निदान नाही धोतर घातलं तर पायजामा तरी पांढरा असावा. महाराज काय सांगावं, काही काही गावात भांड्या पॅन्टी घालून मी नाव घेतो. आता काय करावं? म्हणजे धर्माचा रस, धर्म समाप्ती ही आपणच चालवली. म्हणून धर्माविषयी जाग पाहिजे. आणि जर धर्म नाही सांभाळला तर महाराज पुढचं काही हाताला येणार नाही. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, काय सांगतात, तू स्वधर्माचं आचरण म्हणून तू अर्जुना नियत सकळ कामना रहित होण्या निरत स्वधर्मे राहते. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य पद तत्वता वाचलीचे. कशाने कैवल्य पद प्राप्त होतं? धर्माने. मग आपल्याला धर्म आणि अधर्म जसं म्हणलं ना, काय स्वधर्म निधनम श्रेया, परधर्म भयावह. आता परधर्म जर विचारलं तर कशाला परधर्म म्हणावं? आता काही म्हणते दुसऱ्याचा धर्म आहे का? सोपं उदाहरण सांगतो मी आपल्या सगळ्याच्या परिचयाचं. आपल्या घरामध्ये एखादी श्रीमंत वडिलाची मुलगी आली, शहरातली आली. मग आता तिचा तिथलचा ड्रेस कोड, तिचं तिथलचं फॅशन राहणं आपल्या घरी आली आणि ती जर तशीच राहिली तर तुम्हाला सहन होईल का? आपल्याला
मग तिला कुठला कुलाचार लागला पाहिजे? सासरचा. मग आपण देवाचे भक्त आहोत, वारकरी आहोत. मग त्यांनी सांगितला तो कुलाचार आपल्याकडे पाहिजे. तो कुलाचार नसेल तर आपण वारकरी आहेत का? आपण पतिव्रत आहेत का? समजा त्या मुलीने नाही ऐकलं तर तिला नांदत येत का फारकत येत? हा बा, ही पोरगी काय आमच्या घराला सुख होत, आमचं तुमचं जमत. मग देवाच्या विरोधात, संतांच्या विरोधात जर आपण वागलो तर आपण स्वधर्माचं आचरण केलं असं वाटतं का? म्हणून आधी स्वधर्मच केला पाहिजे. म्हणून स्वधर्म जो सांडी काळू तया ते दंडी आणि चोर म्हणून हरील सर्वस्व. मग सर्वस्व काय हरील तर महाराज मनुष्य देहाचा तागाच घेऊन जाईल. मग पुन्हा मनुष्य देहाला भेटन का? भेटणार. म्हणून ह्या गावामध्ये जी परंपरा आलेली आहे, परंपरेला फार महत्व आहे. कुणी कोय ना परंपरा चालवणार पाहिजे. आता यांचे आजोबा विश्वनाथ महाराज ना, यांनी ही परंपरा तेव्हापासून चालू, आज तगाय चालू. आता म्हणजे ते संस्कार तुम्हाला लागले म्हणून तुम्ही सगळे नटून खटून आले आपल्या ड्रेस कोड मध्ये, आणि त्यांचे संस्कार नसते तर कीर्तनाला आलेच असते असं काही सांगता येत? आले असते तरी कोणत्या ड्रेस मध्ये आले असते? आले असते तर आत आले असते का बाहेर बसले असते हे सांगता येत? म्हणून संस्कार कुठं पाहिजे महाराज? घरात पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये संस्कार पाहिजे. प्रत्येकाच्या हिंदूच्या डोक्याला शेंडी पाहिजेच. काय पाहिजे? शेंडी पाहिजे. आणि उभा गंध पाहिजे. कोणता गंध पाहिजे? ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे टिकला लावू नका. हा टिकली तर टिकली, नाही तर देवाला आवडतं ते करा. काय करा? भगवंताला आवड. पत्नी, पतिव्रता पत्नी आपल्या पतीला आवडतं तसं नटती का लोकांसाठी? पतीसाठी. तसं आपल्या देवाला काय आवडतं त्याच्यासाठी नटलं पाहिजे, हे का नाही? मग देवासाठी बोला, मला काही येत असणार. तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन तिळा. हृदय करवळा हृदय कळवळा वैष्णवा. महाराज आपल्याला वैष्णवाविषयी काय पाहिजे? कळवळ पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि वैष्णवाविषयी जर प्रेम नसेल तर महाराज मग काय कर होत ते? साधू संताची निंदा के साधू हरी भक्ताची स्तुती नाही केली.
भक्ताची स्तुती नाही केली. रोज म्हणतो आपण हरिभक्ताची काय झाली पाहिजे, स्तुती केली नाही म्हणून वाचा गेली, याने वाचा पंगू झाली. कारण आता मानव देहाला जन्माला आला पण वाचा नाही, काय केली, काय करता येते. म्हणून आपण निश्चित नरदेहाला आलो आणि नरदेहाला आलेल्या जीवाला काय प्रयत्न पाहिजे, काय केलं पाहिजे. अरे आपली स्वची ओळख करून घेणं हाच खरा आपला धर्म आहे. आणि जो स्वची ओळख करून घेत नाही, निस्ता संसार करतो महाराज, तो आत्महत्या. त्याला संत काय म्हणतात, आत्महत्या. मला वाटतं भागवताच्या 21व्या अध्यायामध्ये, वही पाठ नाही माझ्या, पण 21व्या अध्यायामध्ये त्याला आत्महत्यारा म्हणलं, जो आपल्या स्वची ओळख करून घेत नाही. म्हणून इथं नरदेहाला आलेल्या जीवानी, मग तो कोणत्या जातीचा फितीचा हे सगळं गौण आहे हो, त्याला काही झिरो किंमत. हे सगळे अधोगतीला नेणारे साधन आहे. वास्तव भेद आहेत का मला सांगा. तुमचं शरीर किती भूताचं आहे, 5. माझं किती आहे, मी मारून तुम्ही वांधाय. हो, तुमचं 5, माझं 5. तुमचं रक्त लाल, माझं रक्त लाल. तुमच्यातला आत्मा, माझ्यातला आत्मा, एक एक 2 आहे. मग भेद कुठे? अरे कल्पित सत्य मानलं, वास्तव भेद आहे का. देहात जडाच्या ठिकाणी भेद नाही आणि चेतनेच्या ठिकाणी भेद नाही. आणि कल्पित भेदाचा भ्रम झाला आणि भ्रम झाला म्हणून जीवाला काही समजणार. आणि म्हणून त्यांनी द्वैत वाढवलं. द्वैत वाढवून वाढवून महाराज त्याची अधोगती किती जन्म होईल हे सांगता येत नाही. म्हणून नरदेहाला आलेल्या जीवानी काय घालवलं पाहिजे, द्वैत घालवणं हेच खरा पुरुषार्थ. म्हणून त्याच्यासाठी कीर्तन, त्याच्यासाठी भागवत, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी, त्याच्यासाठी काय. तुम्ही शेती करता का नाही, का नोकरी करता, शेती करता. शेती करत असताना विचाराने करता का बगर विचाराने करता. कोणत्या वावरात काय पेरायचं, इथं कोणतं पीक चांगलं येतं, मग त्याच्यातलं तण इतकी झाल्यावर मारता काढता का 2-2 पानावर येतो का. कारण ते वाढलं, पाऊस लागला तर हाताला येईल का पीक. मग ते जसं पीक हाताला येणार नाही, इथं जे वाढतंय ते पीक घेऊन चाललं ना, मनुष्य देहाचं आयुष्य घेऊन चाललं. मग महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महासोहिताचा घोर वा. ध्यानी राहा संसाराच्या श्रीहरीच्या. मग श्रीहरीचं ध्यान महाराज काय लागतं, अनुसंधान लागतं. काय लागतं, अनुसंधान लागतं. आणि अनुसंधान लागलं तरच भजन होतं, अनुसंधान असेल तरच कीर्तन होतं, आणि अनुसंधान नसेल तर अधर्म होतं. माझेनी अनुसंधाने विन जो करी पूजा जप ध्यान अनुष्ठान, ते अवघेची अधर्म जान. नाथ भागवत सांगतो काय लागत, अनुसंधान. जसं पती पत्नीच काय असतं, अनुसंधान असतं. गावाला जरी गेले तरी अनुसंधान असतं.
मग तसं आपला देव पांडुरंग आहे, आपले संत ज्ञानोबराय आहे, जगद्गुरु तुकोबराय आहे, अनेक म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 58 संत आहेत. कुठल्या तरी संताचे काय पाहिजे? अनुसंधान पाहिजे. मग अनुसंधानाशिवाय आपल्याला त्याच्याशी ऐक्य होणं शक्य नाही. मग अनुसंधान हे नरदेहाला आलेल्या जीवाला प्राप्त करून घेता येते. महाराज म्हणतात की जळोत ती येथे उपजविती अंतर. आता काय अंतराय आहे, काय प्रतिबंध आहे? तर भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भविष्यातला प्रतिबंध. भूत, भविष्य आणि वर्तमान 3 प्रतिबंध आहेत. मग आता आपल्याला परमार्थ खरा वाटतो म्हणून भूत प्रतिबंध आहे म्हणता येईल का आता? नाही. कारण बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती समहात्मा. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून आपल्यावर कुठले तरी आपल्या मागच्या जन्माचं कर्म चांगलं होतं म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही आम्ही एकत्र येऊन भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताचं चिंतन करत आहोत. हे निश्चित भाग्य आहे. त्याच्यामध्ये शंका नाही. पण त्या भाग्याला जसं पीक घोरात आलं, काय आलं? पीक घोरात आलं, पण त्याच्यावर एखादा छोटासा रोग पडत असेल, पडलाय, तर त्याला काय करतो आपण? फवारा मारतो, आहे का नाही? तसा ह्याच्यावर बी रोग पडायला लागला की याच्यावर फवारा मारला पाहिजे. पण इथे कोणता फवारा पाहिजे? बगर फवाऱ्याचं हे वाढत नाही. हा, इथं वैराग्याचा फवारा लागतो, विवेकाचा फवारा लागतो. विवेक आणि वैराग्याचा फवारा नसन तर महाराज परमार्थ करून जीवन व्यर्थ जात. काय जातं? व्यर्थ जात. म्हणून हा भूत प्रतिबंध काहीला आहे, काहीला नाही, त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे. आता काहीला जवळ मंदिराच्या जवळ खरे, पण कीर्तनाला कधीच येत नाही, देवाचं दर्शन घेत नाही. साधू पाहिला हे धंद्यावर, म्हणजे असं म्हणून ठीक आहे, ते म्हणले तर काय आपल्याला आनंद आहे. त्यांनी किती निंदा करावी चांगली गोष्ट आहे. म्हणजे कारण का तर त्याचं पाप आडवं होता. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता. जिथं परमार्थ करू वाटत नाही, जिथं गाथा वाचू वाटत नाही, जिथं ज्ञानेश्वरी वाचू वाटत नाही, जिथं पाठ ऐकू वाटत नाही, निश्चित समजायचं याचं पाप आहे.
याचं मागच्या जन्मीचं पाप भोगायला आलं. म्हणून हा काहीला भूत प्रतिबंध आणि काहीला भूत प्रतिबंध नाही, पण वर्तमान प्रतिबंध चालू जीवनाचा आत्ताचा जो प्रतिबंध आहे महाराज, हा प्रतिबंध कोण करतं? आपणच आपलं करतो. जीव कशामुळे बद्ध? जीवाला जीवपणा का आला? आता तुम्ही खूप मोठ्या मोठ्या लोकांचं ऐकलेलं आहे, लाखो रुपये देऊन. आता आमच्या सारख्याचे काय फुटकी गवली. पण सांगा अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही हे निश्चित सांगताना अशी अपेक्षा आहे मला, जीवाला जीवपणा का आला, जीवबद्ध का झाला, एवढंच सांगितलं ना बस. तुम्हाला सगळ्यांना साक्षात दिलं आपण. मग जर हे आपण आपल्या जीवनात नाही शिकलो तर महाराज आपलं जीवन परमार्थ करून व्यर्थ आहे. बंधन समजलं पाहिजे. बंधन समजलं तरच आपण त्याच्यातून बाहेर निघू शकतो. मला सांगा, बंधनच नाही समजलं तर बाहेर निघायचा प्रश्न आहे का? एखादा माणूस घरात कोणला आणि तो म्हणला हे घरच माझं विश्व आहे, आता बाहेर जायचा प्रश्न जायचंच नाही, मग त्याला बाहेर निघता येईल का? पण त्याला जर वाटलं बाहेर जावा तर मग म्हणता येईल याला प्रतिबंधाचं काहीतरी बंद आहे, याला समजलं. आपल्याला बंद समजत का समजत नाही तर याच्या यावं जीवाच्या ठिकाणी 4 दोष सांगितले. किती दोष सांगितले शास्त्रकारांनी? 4 दोष सांगितले. पहिला दोष आहे तो भ्रम आहे, दुसरा दोष आहे तो प्रमाद आहे, तिसरा दोष आहे विठाला विठाला एक कर्ण पाठव आणि अजून एक काय दोष आहे, असे 4 दोष आहेत ध्यानात येईल. कारण 4 दोष याची यावं जीवाला असतातच. पहिला भ्रम. मग भ्रम कशाहून सत्य होतो? आता पूर्वी शास्त्रकार सांगतात शिपल्यावर रुपयाचा भ्रम झाला, रज्जूचा. आता पूर्वी आपण पंढरपूरला जात होतो, विस्तीर्ण वाळवंट होतं आणि त्या वाळवंटामध्ये शिपले दुपारच्या टायमाला काय करायचे? चमचम चमचम चमकायचे. तुम्ही पाहिले की नाही? पण आम्ही पाहिलेले होते. मग ते चमचम चमकणारे आता शिपलं दिसत नाही. आता दिसल्या तर चिंध्या दिसल्या. इतकी लाज सोडी लोकांनी. या गावा कोण जाते सप्ते करायला आणि तिथे ह्या बाया जुन्या कपडे, साड्या, चोळ्या, परकर, चंद्रा पाहिजे. अरे ते तीर्थ आहे, आचमन करायचंय, त्याच्यात साबणी लावून धुते, काही इथं ब्रश करून इथं साबण लावा, इथं स्नान करताना जाणे, इतक्या पाण्यात जाणे, डुबकी मारणे, बाहेर निघणे. मुसळासारखं स्नान केलं पाहिजे चंद्रभागेमध्ये आणि काही सोडायचं नाही. आपण तिला फक्त दंडवत घालायचं, नाही तर साड्या चोळा, सोड्या चोळा, काही सोळा करा का. मागच्या वर्षी आम्ही त्या अधिक महिन्यात होतो, 2 ट्रॅक्टर शिंद्या काढल्या होत्या, जाऊच वाटा ना आंघोळीला. काय करा ते गेलं का उमदळायचं ना, असं कसं तरी गिळ 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 व्हायचं. मग एक दिवशी 100 लोक घेतलो आणि गेलो महाराज. म्हणजे निसर्ग हा स्वतः सगळं स्वच्छ करतो, पण घाण आपण करतो. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी घाण कधीच करू नये आणि कुणीच करू नये. तिथलची घाण ही तुमच्या पापाला कारण आहे महाराज. विठाला मग आपल्याला काय आहे? भ्रम आहे. कसा भ्रम आहे? किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, तसं ब्रह्मावर जगताचा काय भ्रम आहे? जगत आहे का? जगत आहे का? नाही. पण दिसतं त्याचं काय? दिसतं त्याची काय? दिसतं तर आहे ना का? म्हणून आपल्याला अजातवाद पडत नाही, म्हणून शास्त्रकारांनी विवर्त सांगितलं. अन्यावर अन्याचा भ्रम स्थानपुरुष. मग या ब्रह्मावर जगताचा भ्रम आहे. मग आपल्याला देह सत्य वाटतो, जगत सत्य वाटतं का ब्रह्म सत्य वाटतं?
जगत सत्य वाटतं. जगत सत्य का वाटतं तर देह सत्य वाटतो. देह सत्य का वाटतो? देह सत्य वाटतं मग देहासंबंधी सत्य वाटतं. मग सत्य वाटणं हे भ्रम आहे का नाही? मग आम्ही तरी कंबर बांधून तुम्हाला 2-2 तास सांगतो, आमचा भ्रम गेला का? आणि भ्रम देहाला सत्य मानून 10-20 हजार रुपये घेतो ना, आणि तुम्ही देतात आनंदाने का नाही देत? पुण्य होतं का पाप? पाप होत. मग पाप झाल्यावर मोक्षाला जातात का नाही? मग आपण संतांचं ऐकतो का? देवाचं ऐकतो का? मग आपण कसे वारकरी, कसे देवाचे भक्त? होतच नाही, होतच नाही. म्हणून शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते तर राज्य ही तर न मानावे, घ्या म्हणतल्या घ्यावे विषय ही विरू. बरं, आपण ग्रस्ती लोक आहोत, संसारी लोक आहोत, हे ध्यानात घ्या. आपल्याला 10 रुपये कमायची आपल्याला देवानी तेवढी कला आपल्या प्रारब्धाने दिली. देवानी म्हणणार नाही, प्रारब्धाने दिलेली, आणि ती आपल्याकडे शक्ती आहे की आपण ते 10 रुपये कमवू शकतो. कमवू शकतो का नाही? मग आपल्याला त्या 10 रुपयामध्ये 10 पैसे कुठं खर्च करायचे याचा विचार सांगताना सांगितलं. मग तुम्हाला 10 रुपये भेटले आणि 10 ते 9 जर तुम्ही अधर्मासाठी खर्च केले तर पुण्य होईल का पाप? दिसतानी जरी लिंबुडी खाल्ली का तुम्ही कधी? लिंबुडी लिंबाची नाही, त्या खानबार तोंडात गेली असं ना. सुरुवातीला कशी लागती ती? गोड लागती, जशी आंब्यावानी. तसाच परिणाम आहे हा. मग आम्ही तुमचे गुणगान गायचे, वा वा काय तुमचं गाऊन, काय तुम्हाला संस्कार, काय विजू महाराज, काय टाळ करीन. वा, तुमच्यासारखी तुम्हीच. अर्धा तास हेच. मग ते जसं कडू ढक विषयासारखं असतं तसं हेही दान करताना विचार केला. आणि हे दान करताना जर विचार नाही केला महाराज तर आपला भ्रम कमी होईल का वाढेल? आणि वाढल्याने आपली काय होईल? गच्छिंती होईल. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. मग अधर्माने जेवढं पाप होतं तेवढं धर्म करून सुद्धा पुण्य होत. म्हणजे धर्मात अधर्म, धर्मात अधर्म. काय करतो आपण? धर्मात अधर्म करतो. धर्मात अधर्म केलं तर निश्चित नाही, पण धर्मात अधर्म. मग महाराजांनी सांगितलं नाही का? बरं, महाराज सांगतात का? सगळे संत सांगतात. सगळे संत सांगतात का? अरे देवही सांगतो. मग सगळ्याचं तरी ऐकतो, कोणाचं आपण ऐकत नाही. मग ऐकणार नाही तर भ्रम जाणार, भ्रम वाढणार. आता दुसरा दोष आहे प्रमाद. आता प्रमाद, आता पहाटे उठायला पाहिजे, आम्ही पाठ घ्यायला पाहिजे, पण उशीर झाला, 2 वाजले झोपायला, 1 वाजला. आता जाऊन त्या फोन बंद करून टाका, झोपा. आता तुम्ही रात्री आले तुमच्या शेतावरून काम, पाणी धरून आले गडी, पण पहाटे 4ला काकड्याला जायचे. म्हणजे आपण काय करतो? प्रमाद. प्रमाद हा दोष जवळ जवळ असतोच. म्हणजे भ्रम आहे, प्रमाद आहे, आणि विप्रलिप्सा. तिसरा दोष काय? विप्रलिप्सा. आता विप्रलिप्सा म्हणजे जीव हा मुळातच फसवणार आहे. याच्याकडे हा दोष आहे, दुसऱ्याला फसवणे. मग महाराज म्हणतात कोण्याही जीवाचा न घडो मस्त. मग आपण तसं वागतो का? नाही, आपण फसवतो. हा, अरे मला सांगा स्वामी, कीर्तन झालं, तुम्ही टाळ करीन, आम्ही महाराज संघ जर निघालो, बाहेर जर बसलो तर आपल्या गप्पा देवाच्या असतात का पाकिटाच्या? तुला किती देत ना
तुम्हाला किती दिले, मला किती दिले? अरे मला 1000 कमी दिले का? यायने म्हणा मग 2000 जास्त दिले. मग आपला उद्देशच जर देव नसत तर देव भेटणं शक्य नाही. असा हा विप्रलिप्सा आपल्याकडं प्रमाद आहे, विप्रलिप्सा आहे. आणि कर्ण पाठव म्हणजे एक ऐकायचं, एक बोलायचं आणि एक ऐकायचं, त्याला काय म्हणतात? कर्ण. कर्ण म्हणजे इंद्रिय, ज्यांचे इंद्रिय शिथिल झाले त्याला पाठव म्हणजे दोष, त्यांच्या ठिकाणी दोष उत्पन्न होतो. मग असे 4 दोष याचे यावं जीवाला असतात. पण वर्तमान जीवनातला भ्रम जर काढायचा असन तर नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, विठाला देहाचे माथा वर्णाश्रम, आश्रमाचे माथा कर्म, कर्माभिमान ज्याशी परम, त्याशी देह भ्रम अनिवार. काय म्हणले? देहाच्या माथा वर्णाश्रम म्हणजे कुणीही जन्माला आला तर 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा ब्रह्मचारी, ग्रस्ती, वानप्रस्थ आणि संन्यासी, 4 आश्रम आहेत. पण 4ही आश्रमामध्ये कर्म होतं का नाही? होतच. बगर कर्माचा कोणी राहू शकतो का? राहू शकत नाही. मग ज्याशी कर्म अभिमान परम, त्याशी देह भ्रम अनिवार्य म्हणजे त्याचा देह भ्रम कधीही जाणार. मग आपल्याला देह भ्रम घालवायचा असेल तर काय करावं लागेल? अंतरी कर्ममळाचे बंधन, त्याचे करावे स्वधर्मे शाळन, कर्मे कर्माचे निर्दळन, आपण निष्कर्म व्हावे. काय आपल्या अंतकरणामध्ये? अंतरी कर्ममळाचे, कर्ममळ म्हणजे पाप, कर्माचं पाप आपल्या अंतकरणामध्ये आहे. आणि आहे पाप म्हणूनच आपल्याला भ्रम आहे. आणि पाप नसतं तर भ्रम झाला असता का? नसता झाला. मग असं पाप घालवायचं असं अंतरी कर्ममळाचे बंधन म्हणजे ते कर्मानेच त्याचा नाश होतो. पापाचा नाश कशाने होतो? कर्मानेच होतो. कर्मा वाचून होत. मग आपलं कर्म बंद आहे का? चालू आहे. मग झाला का? बरं तुमचा जाऊन दे, आमचा झाला का? आमची आग थांबली का? नाही. मग ज्या अर्थी थांबली नाही त्या अर्थी भ्रम वाढला. जे स्वधर्मे निष्काम, विठाला विठाला फळ निराशता, अंतर स्वच्छता अतिशीघ्र. अंतकरण शुद्ध करायचं या मार्गाने या, तरच दुसरा मार्ग नाही. असला कुणी तर दाखवा मग आपली तयारी, दुसरा कोणता असेल तर. आणि महाराज कुठं काय म्हणतात? महाराज काय शुद्ध करत म्हणतात? तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त,
निर्मळ करायचं काम चालू आहे का मलिन? होय महाराज, निर्मळ करायचं चालू आहे का मलिन? वावरात गवताचं बी आणून टाकायचं काम आहे का वावरात गवत काढायचं काम चालू आहे? हा विचार या नरदेहात आलेल्या जीवालाच करता येतो का बैलाला बी करता येतो? नरदेहाला आलेल्या जीवाला का? मग नरदेह नाही दिला का? नरदेह आपल्याला भेटला ना मला, मग नरदेह भेटला तरी आपण तो विचार करतो का? आपल्याला सगळ्याला काय व्हायचं? श्रीमंत व्हायचं, धनाने श्रीमंत व्हायचं, ज्ञानाने श्रीमंत व्हायचं, कलेने श्रीमंत व्हायचं. जगस्प्रयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्वात पडी जगा. जगाला काय आवडत नाही? मरण आवडत का? आवडत नाही. पण मोठेपणा, जगस्प्रयास्पद काय काय आवडत? मरण आवडत नाही. पण आता पकवादबाजी तुम्ही याला वाटतं, मला वाटतं यासारखं मला सुद्धा आलं. याच्या पुढं बाबा गाते त्यांच्या पुढं, म्हणजे जे प्रतिस्पर्धी स्पर्धी असेल त्याच्या पुढं आपला नंबर लागला पाहिजे. पण काही न करता अपेक्षा कशी आहे? काही न करता असं होत. मग आपल्याला अंतःकरण शुद्ध करायचं असन तर काय महाराज म्हणतात? चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध कोणत्या साबणीने होतं? लाख रुपये दिल्याने होतं का? 2 लाख, 5 लाख, 25 लाख, मी म्हणतो 51 लाख मी देतो, तुम्ही कुणी देऊ नका. मी आताच वावर इकडे जातो 2.5 कोटीला. त्याकडनं महाराज जर करून देत असेल तर 51 लाख रुपये देतो. हे गोष्टी जड वस्तूनी हे प्राप्त होणार. बरं माऊली सरळ सांगतात ना, आपुली आपण असं म्हणतोय का? हे बाबा महाराज यांची सोडवणूक करते, ते बाबा माझी करते, असं झालं का? मग असं पाहिजे त्याला सिस्टीम. तुम्ही जेवले की माझं पोट भरायला पाहिजे ना. तसं आहे का? कारण का? ज्याचं त्याचं कर्म, कर्म भिन्न आहे, भोग भिन्न आहे. एकाच बापाचे 4 मुलं जरी असले तर सारखे आहेत का? प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे म्हणून भोग भिन्न आहे. कुणी भिकारी आहे तर कुणी श्रीमंत आहे, तर कुणी एखादा महाराज आहे, निष्काम साधू होऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे म्हणून भोग भिन्न आहे. म्हणून आपल्याला चित्त शुद्ध करायचं असेल तर निष्काम कर्माशिवाय चित्त शुद्ध होत नाही. आता तुम्ही म्हणता निष्काम म्हणजे काय बा? मग पैसे घेत नाही महाराज म्हणून झाला का निष्काम? नाही झाला, तेवढ्यावर होत नाही. मदरी गोनिया शरण तो वांची महिमा सन्मान, तो गुळातील पाषाण जाण केवळ जाण गुळ दगड. एखाद्याने रसायच्या कढई एवढा दगड टाकला, ते पाकात शिजला, शिजून ढेपीत गेला, ढेपीतून दुकानदारांनी तुमच्या गावाला दिला, तुम्ही लापशीत टाकला गुळ फोडून, पाहिला नाही, आणि लापशीतून ताटात आला, नरम झाला का नाही? मग आम्ही केव्हा नरम होऊ? तुमचं अज्ञान हेच आमचं भांडवल, तुमचं अज्ञान हेच आमचं भांडवल आहे महाराज. तुम्हाला सटाके हाणले की टाळ्या वाजतात. टाळ्या कुठे वाजते? टोल नाक्यावर जावंच लागेल पुढच्या जन्मात, काळजी करू नका. मळ म्हणजे पाप घालायचं असेल तर निष्काम कर्माशिवाय कुठलाही मार्ग ह्या 3 ग्रंथात सापडत नाही, असं छाती ठोकून सांगतो. गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत या 3 ग्रंथात सापडत नाही.
बाकीचं मला माहीत नाही. कारण हे ग्रंथ कोणाचे? संतांनी लिहिलेले. देववाणी आणि संतवाणी याच्यामध्ये तसू बुरसुद्धा खोटं नसतं मागे. हा, आपल्याला काही वाटतं का? काही वाटत नाही. फक्त आपल्याला वाटतं आम्ही महाराज, आम्ही कीर्तनकार, कथाकार, असं नाही. अंतरी कर्ममळाचे बंधन त्याचे स्वधर्मे करावे, शाळन कर्मे कर्माचे निर्धन आपण निष्कर्म व्हावे. निष्कर्म झाल्याशिवाय मला सांगा, तुम्ही अन्नदान करता, सप्ते करता, कशासाठी करता? पुण्यासाठी. तुमचं काय म्हणते बाबा कशासाठी? बोलत कसं काय? आम्ही काय पाठ केलेलं नाही काय? येईल कसं बोलायचं? कशासाठी? पुण्यासाठी. बरोबर आहे का नाही? बरं, पुण्य कोणाला लागतं? देहाला का आत्म्याला? गरज कोणाला आहे त्याची? देहाला आहे का आत्म्याला आहे का? मग आपण शहाणे बरं दिसतो. कसं आहे? देहाला पुण्याची गरज आहे का? नाही. त्याला कळतच नाही ना. त्याला गरज असती तर मेजर बोंबल असतं ते जाळत नाही. होय मला जाळता तुम्ही? त्याला कळतं का काही? त्याला गरज नाही. आणि आत्मा असंग आहे, निर्विकार आहे, आनंद अद्वय नित्य निरामय, सच्चिद आनंद. त्याच्या स्वरूपामध्ये कधी विकार झाला का? मग पुण्याची गरज कशा? पुण्य असावा पण निष्काम. ते पुण्य डोक्यावर देवाचे वजन. अपेक्षा रहित केलेलं पुण्य देवाच्या डोक्यावर वजन करतं आणि मग तो देव आपल्यावर कृपा करतो किंवा प्रसन्न होतो. ते शुद्ध पुण्य म्हणजे मला जे प्राप्त होत करून देतं ते शुद्ध पुण्य. आणि असं शुद्ध पुण्य असन तरच आम्ही जरी तुमच्यापाशी आलो, आमका घडत नाही महाराज, जेवत नाही महाराज, हार घालीत नाही महाराज, पाकिट घेत नाही, एवढं जरी असेल पण महाराजाच्या अंतःकरणामध्ये मानाचा सन्मानाचा जर अंतःकरणात सल असेल तर महाराज त्याच्यापेक्षा डुक्कर बर. डुक्कर बर. कारण भगवंताला शरण बघा. आपल्या समजा आता बायका आपलं घरदार सोडून आलं आई बापाच, तिकडे कधी विचार करते? कधी आठवण जरी आली तर आता काय मला जमत नाही आई तिकडे यायला, सध्या माझं घरचं काम चालू आहे, मी सध्या येऊ शकत नाही. मला त्यांचं चित्त कधी विक्षिप्त झालं तिकडे जाण्याबद्दल. आणि आपलं म्हणण्यापेक्षा आमचं बर, आमचं नुसतं नोटावर घे. कोणत्या गावात पैसा भेटतो चांगला, अशाने आपलं पाप वाढ. आणि हे कोणतं पाप आहे? वज्रलेप पाप. हे कशाने धुवून निघत नाही. तुम्ही कोणतंही साबण लावायला हे धुवून निघत नाही. मग असं पाप न करण्यापेक्षा आपला निष्काम कर्म, निष्काम उपासना. आता तुम्ही गाथा चालू इथं, आता ज्ञानेश्वरी संपली, आता भागवत चालू आहे. मला याचं श्रवण करा. 1 तास, 1 तास गेला ना, 1 तास मला जे नित्य नियमाने चालू आहे हे तुमचं कोणत्या जन्मातलं पुण्य सांगता येणार नाही की तुम्हाला घर पाचते ऐकायला भेट. म्हणून तुमचं पुण्य आहे म्हणून हे तुम्हाला ऐकायला भेटतं. हे काही पंढरपूरला जाऊन सुद्धा ऐकत नाही. 4 महिने राहतात पण काहीच ऐकत नाही. त्या माठातलं जेवायचं, त्या माठात जायचं. कारण का? पाप आडवं येतं ना, त्यांचं पाप आडवं येतं म्हणून ऐकत नाही. तुम्हाला इथं फुगट ऐकायला आणि चांगल्या पद्धतीने घरच्या भाकरी खाऊन इथं महाराज गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत सगळं सांग. महाराज काय तुमचं खूपच भाग्य आहे. मला मना उजळले भाग्य. आता उजळले भाग्य,
राहायला पद्मनाभ. आणि पद्मनाभ जोडण्याचं चिंतन चालू आहे. दुसरं काही बोलायचंच नाही हो. संसारातले गचपण रोजच चालू आहे घरात आपल्या. ते काय ऐकायचं पुन्हा पुन्हा. रोजच चालू ना आपल्या अनुभवाच. ते काय सांगायचं. ते सांगायचं नाही ना ऐकायचं नाही. ते सांगायला लागलं ते खालून खडे आणि जमा राहिला. हा हा कॅशिट बदल. हे माहितच आहे ना मला. हा तेव्हाच काय गंगे आले ते पांड्या बोंबलत रोजच चालू. विठाला विठाला. मग असं निष्काम कर्माने आपलं अंतःकरण शुद्ध होईल. आणि आपल्या प्रयत्नाने नाही झालं. आपण सगळ्या अंगाने प्रयत्न केला नाही झालं तर मग आपण देवाकडे त्याच्याविषयी याचना करू शकतो किंवा त्याला आधार. आणि ज्या वेळेस तुम्ही सगळे प्रयत्न करून थकतात त्यावेळेस महाराज इतका कृपाळू आहे तो देव. कुठे ना दिसे पाहता उडी खाली महाराज. मागे पुढे उभा आहे आली आघात निवारावी महाराज. मग त्याला विनंती करा. आपले प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रयत्न न करता जर मागत असाल तर महाराज त्याच्या अर्जाला केराची टोपी असते. कशाची असती. केराची टोपी. बघा आपला अनुभव बघा. आता तुम्ही आम्ही सगळे बँकेचे कर्ज काढणारे माणसं. मग पहिलं कर्ज थकलेलं असेल पुन्हा अर्ज घेऊन गेला बा आणि साहेब एवढं एवढं मंजूर करावं माझी अडचणीत. मग तसं तसं करून तुमचं मागलं पुढचं सगळं देतो. आता ते वशिल्याचा असतो. साहेब का तोंडावर नाही म्हणत नाही. अर्ज लिहून द्या. अर्ज लिहून घेतो आणि ते गेल्यावर गुंडवतो त्या कचऱ्याच्या त्याचं डबकर आता त्या टाकून देतो. कारण का मागली थकीत आहे. फेडण्याचे प्रयत्न आहेत का नाही. मग आपल्याकडे थकीत आहे का नाही महाराज काही. बर फेडण्यासाठी आपल्याला सगळं दिलं का नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गाईन गुण तयाची. सोया जीवरीच्या दिली कट धरून या करी पाऊली समची सादरी. आता अंतरी धरून ते संसारी आपल्या अंत करणार. तुमच्या जेव्हा बुवा अंतरी संसार भक्ती अंतरी संसार भक्ताय. अंतरी संसार भक्ताय. अंतरी संसार कशामुळे अंतर. म्हणून अंतर तुझ्या पायी. हा काय पाहिजे. अंतरी संसार भक्ती बाह्य का म्हणजे बहुरूपी.
बहुरूपी धरी संन्यास. बहुरूपी महाराज बहुरूप्यासारखंच होतं नाही. आणि जर देवावर निश्चय भाव असेल महाराज, अपेक्षा नसेल तर देव कीर्तनात नाचतो. मला थाय थाय नाचतो. त्याला नाच म्हणायची गरज नाही, ते वाटच पाहतो महाराज. असं कुठं बघ. कीर्तन करी पुढे देवनाथ नाचे पांडुरंग. नामदेव महाराज कीर्तन करतात, देव नाचतो. जनाबाई म्हणतात, ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणजे आपण काय करतो तेच कीर्तन करतो, तेच प्रमाणात होतं, दुसरं करतो का महाराज? मग काय नाचत नाही आपल्या कीर्तनामध्ये महाराज? काय येऊ नये त्याने? आम्ही कोणतं पाप केलं महाराज की तू आमच्या कीर्तनात काय येत नाही? महाराज देवाला भांडलं पाहिजे. आणि आपल्यात खोट असत मग बोलायचं लाग. मग आपली भक्ती कशी आहे महाराज? नाथ महाराज लय भारी सांगतात, गोडी आवडती परपुरुषी, मिथ्या लुडबुडी निजपती पासी. ते पतिव्रता नव्हे जैसी, तैसी भक्ती व्याभिचारी जान. समजले असं ना होईल? स्पष्टीकरण सांगू नाही ना? जशी एखादी व्याभिचारी पै असते आणि मग ती नवऱ्याच्या पुढं पुढं करते, त्याला वाटतं बिचाराला खरंच माझी लई बायको गोड आहे, किती सेवा करते. तुमची पायदा बघू का, तुम्हाला पाणी देऊ का, चहा देऊ का, आणि कावाशी जायचं शेतात उशीर झाला, तुमची गाडी जाईन, तुम्हाला तळणी जायचंय पुढे आवरून चालत माग घोटाळे घाला. तसंच आहे ना आमचं. भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची खोडी, विषयाची पूर्ण विषयाची गोडी. म्हणजे भक्ती करायची ती सुद्धा कशासाठी करायची? विषयासाठीच करायची. आणि कशासाठी चालू आहे? सप्ती कीर्तन महोत्सव. नाव काय? कीर्तन महोत्सव. महोत्सव का? महाराज मला
असं अंतकरणात असं वाटतं आता बाहेर तोंड टाकून जाऊ बी नाही. खरं ना, आपण त्या लायकीचीच नाही दादा. कारण संत विचार काय सांगतात आणि आपण चालत पुढं. आपल्याला काय न्यायचंय बरोबर, याच्यातलं काय येणार आहे मला सांगा. काय येणार आहे इथलं? अरे हा देहच येणार नाही. मग देहाचे संबंधी वाडे घोडे गाड्या बंगले काय येते? पण केलेलं कर्म बाबा, धर्मात अधर्म केलेला भोगा वाच लागेल. महाराज धर्मराजा किती खोटं बोलले आहे का प्रमाण ते पाठ. धर्मराजा त्या कारणे अंगुष्ठाच्या बोलविले मुखे हा वदविले मुखे नारायणे धर्म. वदविले मुखे नारायणे धर्म. आणि त्या कारणे अंगुष्ठा त्या कारणे गेला. बघा देवानी खोटं बोलायला लावलं तरी अंगठा गेला त्याचा. ते बोलला का धर्मराजा? नाही. काय खोटं बोलले ते? अश्वत्थामा नरवा कुंजरवा. हत्ती मेला का माणूस मेला हे माहित नाही. तेवढ्या डम 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 वाजवलं तेवढ्यानी त्यांचा अंगठा गेला. राजा धर्मांचा जे आपल्या जीवनामध्ये खोटं बोलले नाही आणि आम्ही कधी खरं बोललोच नाही. आणि तुम्ही आमचे पाय पडा आणि आमचं ऐका आणि आम्हाला नोटा द्या. वास्तविक खोटं आहे. तुम्ही तुमचा घात करून घ्या. मग तिथं एवढं खोटं चाललं नाही. देवाने बोलायला लावलं तरी चाललं का? अरे देवालाच कर्म चुकलं नाही म्हणून तर कर्मे राम वनवासा गेला. कशामुळे गेला? कर्मानेच गेला ना. आणि आपल्याला चुकून का आम्ही काय देवाचे जावं आहे? सबसिडी भेटेल आणि तुम्हालाही भेटेल का? तुमचा नंबर पहिला आहे. कथा करोनिया द्रव्य देती आणि मग घेती तया दोगती टिंब टिंब. तुम्ही सावध व्हा. तुमचं खूप भाग्य. तुमचं कुठलं तरी पुण्य आहे महाराज उदयाला आलं. त्या पुण्याच्या नदीमध्ये स्नान करा आणि गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन रोज सगळेजण करा. महाराज विठाला विठाल. प्रतिबंध समजले पाहिजे. आणि प्रतिबंध जर समजला नाही तर काही आपलं उपयोगाला येणार नाही. प्रतिबंध काय आहे तर कर्तव्याचा मत हाच प्रतिबंध. मी केलं, मी कीर्तन करतो, मी करतो म्हणजे कोण करतं भाऊ? मी होतं म्हणून सप्ताह झाला, मी होतं म्हणून घर चाललो, मी होतं म्हणून देश चालला. आता इंदिरा गांधी मिली गेला का याला देश राहत नाही महाराज कोणावर. हा आपली सगळी भ्रांती आहे. भ्रांती आणि हीच भ्रांती संत घालवतात. आणि ज्याने आपल्या जीवनामध्ये भगवंताची एक निष्ठेने सेवा केली असेच भक्त त्या देवाकडे मागतात. त्या भागाचं पहिलं चरण.
सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आणि असं झाल्यानंतर भगवान म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, आता मज साये येते करावे, ही तुझी सेवा सकळ गोवा उगवणी. आता तुम्हाला साये हो, आणि तू साये आपण कधी सगळे प्रयत्न करून झाल्यावर प्रयत्न न करता मग त्याला केराची टोपली असती. मग रोज हनुमंतराया आजचा दिवस सुखाचा जाऊ. तो म्हणला मी गावाच्या बाहेर येऊन बसलो, तू तिकडच जा. सुखाचा हो तो आणि दुखाचा हो. जळत तिथे येथे उपजते अंतर आहे, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आता मज येथे साह्य करावी देवा, ही तुझी सेवा सकळ गोवा. सगळे प्रतिबंध जे असते लहान मोठे, महाराजाचं मागणं असं गठुडं भरून एकखडी पुन्हा काही शिल्लक ठेवलं नाही. सकळ सकळ म्हणजे आता किती प्रतिबंध सांगायला गेलं, विद्वान माणूस असं वर्षभरी पुरते प्रतिबंध सांगायला निसते. या अभंगाच्या एक चरण अर्ध्या चरणावर एक दोन कीर्तन करता येते. हुशार पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, आपल्यासारखा मठ्ठ डोक्याचं नाही. आणि मग देवाकडे म्हणतात अभंगाचं तिसरं चरण, भोग रोग धोरणिया, भोग रोग धोरणिया, तिने आले गा, भोग रोग धोरणिया, सगळ्याला कसं दिलं, भोगही दिला आणि त्याच्या संग रोगही दिला. हो, आता भोग दिला आणि रोग दिला. डायबिटीज झाली, साखर खाता येते का आम्हाला? महाराज पुरणपोळी करतात, नाही ना, आता ते जमत नाही ना. साखर झाली ना, बीपी आहे, साखर आहे, एक झटका येऊन गेला, दुसऱ्या येण्याच्या मार्गावर गेला. कशामुळे झालंय? बेटाईम प्रवास, बेटाईम जागरण, बेटाईम खाणं, आणि पुन्हा धर्मात अधर्म करणं म्हणजे पाप करणं, म्हणजे पापानी रोग आहे असं भागवतकार सांगतात ना, मी नाही सांगतो. तुम्हाला बघायचं तर बघून घ्या, 19व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. कारण धन 5 प्रकारांनी त्याचा नाश होत असतो. पहिला सांगितलेला आहे दायात. दायात म्हणजे भाऊबंद. पहिले कुठे भांडणं होते आपले, बांधावून खून होते नाही. दुसरा चोर, म्हणून तो काड्या कुलप लावून झोपत आहे का. तिसरा जास्त विस्तार नाही करत, 15 मिनिटं 10 मिनिटं राहिले, पाहुण्याला सोडणार नाही सोडणार. पुन्हा एखादी दिवशी मी मुद्दा नाही कीर्तन अडचण नाही. मला हसत आवडत विठाला. मला 6 ते 9 कीर्तन ठेवा, मला काय अडचण नाही, 3 तास करीन, पण रात्री बघा. पहिला दाया, दुसरा चोर, तिसरा अग्नी,
चौथा राजा इडी 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 आहे का नाही ऍक्सेप्ट आणि पाचवा मात्र रोग सांगितला काय सांगितला रोग या 5 कारणांनी धनाचा नाश होतो म्हणून लय धनाच्या मागा लागू नका धन असलं आपल्या प्रारब्धात भेटनच नसलं तर काही केलं नाही आता काही लोक म्हणतात कष्टाने भेटतं कोणी म्हणतात ज्ञानाने भेटतं मग आता बरेच काही वकील आहेत झाडाखाली राहते दिवसभर गिराईक भेटत नाही त्यांच्याकडे ज्ञान नाही का आहे भेटतं का आता काही म्हणते कष्टाने भेटतं अरे आम्ही 20 वर्ष ऊस तोडायला जाऊ किती वर्ष तोडाय 20 वर्ष ऊस तोडाय मला भेटतंय का भाग्याचे निभडसे उद्योगाचे निमिषे मग समृद्धी जाता पैसे घर निघे भाग्य लागत आणि भाग्य नसन तर अदृष्ट झाली उदासू मग पालटे श्रीमंतीचा भ्रंशू पुनवे पाठी शितांशू होय सण सुवर्ग संपत हा सण सुवर्ग संपत सण स्वर्ग संपत्ती हे तिन्ही एके ठाई मिळ हे तिन्ही एके ठाई मिळती जय भाग्यधरी उन्नती आपल्या विषयी हा भाग्यधरी उन्नती आपल्याविषयी भाग्य म्हणजेच प्रारब्ध देव त्याच्या जवळची कवडी देत नाही आणि कवडी ठूत नाही हे ध्यानात घ्या नाही तर आपण गाव हा देवाच्या कृपेने आमचं बरं चालू अरे तो बरं चालून आमचं काय देवाचं भांडण आहे का तो काय आमचा दुश्मन आहे का आम्ही त्याचे दुश्मन त्याचा बांधाला बांध आहे का आमचा देव कोणाचं देत नाही देव कोणाचं नेत नाही भागवत ऐका ते महाराज सुरू करणार आहेत तुमचं नशीब आहे सविस्तर ऐका निश्चित तुम्ही म्हणता पुढच्या वारी का आलो मी तर महाराज तुम्ही म्हणले होते देव नाही आम्हीच आमचं प्रारब्धच करतोय नक्की तुम्हाला ऐकायला भेटल्याशिवाय राहणार कारण सगळा जे होतो व्यवहार महाराज चैतन्याच्या ठिकाणी काहीच नाही सगळे हे प्रकृतीचे धर्म आहेत मला सांगा आता आपल्या जाती सोयरे धायरे मागच्या जन्मातले कोणते येतो तुमचे काही ध्यानात पुढच्या जन्मात कोण होते काही मग येड्याचा बाजार आहे आणि राहणार आहे काय जाणार आहे ना क्षणभंगुर नाही वारवासा नुसतं म्हणायचं आम्ही सोने रुपया आम्हा हे सोंग बंद करा देवाला रुजू होईन अशी भक्ती करा देव ज्यांनी प्रसन्न होईन असं वागा तर तिथं देव प्रसन्न होतो आणि संतही मग येतात आधी देव आल्यावरच संत येतात आधी संत भेटत नाही ध्यानात घ्या आणि अशी गुरुची कृपा होता नाही कोणावर अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय म्हणून आपण भगवंताची सेवा अनन्य भावांनी करा आणि अपेक्षा रहित करा कसली अपेक्षा करू नका महाराज म्हणतात अर्थ देखोनी जो लविनाला तो लोभे वनवा दान केला उपेक्षिणू निघाला तो म्या वंदीला देवाला काय आवडतं नवऱ्याला काय आवडतं म्हणून पत्नी तशी राहती तशी नटती तसा स्वयंपाक करते का तिच्या मनाने करते बाबा तुमचं गाळकरी बाबा तुमची धर्म पत्नी तुम्हाला रोज विचारत असेल आज काय भाजी करायची तर तुमच्या घरी समस्या नाही म्हणजे पत्नी पतीच्या अधीन राहून त्याच्या मताप्रमाणे स्वयंपाक करते कारण आपल्या मालकाला काय आवडतं तिला भजे आवडत असले तर भजे स्वतःसाठी करणे अरे सगळे जेवून गेल्यावर उरलं तर खाईल नाही उरलं तर भाकरी संग भाकर चटणी संग भाकर खाऊन झोपा कधी दुःख मानलं तिने एका दिवशी राग राग निघाली मानणार राहते तुमची व्यवहारात एवढं त्या जर सातत्याने वागा त्या तर तुम्ही पुरुष मंडळी आहात देवा सगळं कसं वागायला पाहिजे आपण संत सगळं कसं वागायला पाहिजे
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. हा? तुकाराम महाराज पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. त्यांनी म्हणा महानारायण कैसा लाग नाही झाला कोणाचा बोट लावायला. ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे बाबाचं. तसंच वागावं लागतं तरच आपण. आणि आपल्याला ना ग्रस्ती लोकांना खरंच कोणाची गरज नाही. महाराजाची तर अजिबात नाही. तुम्हाला येत लागलं हे त्याची अजिबात गरज नाही. तुम्हीच महाराज व्हा, तुम्हीच ग्रंथ वाचा, तुम्हीच सांग. जर नाही माऊलीने कृपा केली, नाही महाराजांनी कृपा केली तर आपलं शिर छेदन करू महाराज. पण ते ग्रंथ अपेक्षा रहित श्रद्धेने वाचा महाराज. तोच ग्रंथ आपला गुरु. हा अनुभव सांगतो मी, गप्पा नाही माहिती. हा मला तुमच्या टाळ्या नको आणि ठोके नको. हा हे अनुभवाचं सांगतो माझ्या. मी अंगठे बाजार माणूस. आता सांगायची पारी आणि पुन्हा भुकीने सांगायची पारी आली. पण आमच्या गुरुजींनी सांगितलं अरे राणाच्या निस्त बोट गुरु. आमचे गुरुजी म्हणजे विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी. ही कोल्हापुरी भाषा. हा एकदा विष्णू सहस्रनाम सुरू केलं का त्यांनी 1000 शिवाय होत तर दुसरी शिवाय नवीन नवीन. हा आपेगाव पाहिलं असेल ना तुम्ही, पैठण जवळच आपेगाव. आता या कसं मंदिर झालंय जबरदस्त एकदम खास. पैठणला आले का तिकडे या दर्शनाला भेट द्या एकदा. तर त्यांनी सांगितलं मला आणि आम्ही त्या श्रद्धेने आपलं वाचित राहिलं. तर मला हला काय ना हार हला यालांटी री इथून शिकावं लागलं ढोरा माग. कोणा माग? ढोरा माग. हला काला हान राला यालांटी. काय झालं? आम्ही हरिपाठाला जायचो. आता सांगतो चांगलं म्हणून हरिपाठाला जायचो आम्ही. 7-8 पोरं जायचे आणि बाकीचे त्यांचे 7-8 होते. आता ते आमचं गाव चांगलं जवळजवळ त्या काळात आजही 80% माळकरी आमच्या गावामध्ये शट्ट्यामध्ये. आणि आमच्या गावामध्ये खूप भजने भगवान बाबाचे भजने होते. आणि त्यांनीच आम्हाला खरं ह्या परमार्थाला लावलं. आणि त्याच्यात सुंदर चाली मानणारे हे जसे भजन भीष्म तुमचे जनार्दन स्वामी तसे आमचे मारुतीबा नागरगोजे महाराज. काय चाली मानव त्यांनी. ते गवळण ठकविल्या गवळण ठक काय म्हणायचे महाराज. असं आता कळत नव्हतं काय आम्हाला, पण लयच आनंद. इतके भारी म्हणायचे महाराज. त्यांच्यातला एक जण होता. अशाच आम्ही वर्ग मित्र येत म्हणजे हे आमच्या वर्गातले. आता आम्हाला काही येत नाही पण त्यांनी 2 तुकडे हरिपाठाला वाट केली 9-9ची. आणि ते बुवा आलं बाबूराव. अरे काय रे पोरा हो माया रुद्रानी हरिपाठ पाठ केला तुम्हाला अजून काहीच येत नाही. काय खरे रे तुमचे पांढऱ्या पायाचे. आणि त्याचा राग आला मला. दुसऱ्या दिवशी हरिपाठ घेतला बरं मग काय आल्या का ना आंध्राला याला दिली महाराज सुरू केलं. अरे दोन्ही हरिपाठ पाठ झाले. अख्खे नाट पाठ झाले मला. कोण म्हणतं कृपा करत नाही महाराज. संत कृपाच करतात. पण फक्त श्रद्धेने वाचा आणि त्यांचा आदर करा. ग्रंथ हेच ज्ञानेश्वर आहेत. ग्रंथ हेच तुकोबार आहे. ग्रंथ हेच नाथ महाराज. आणि भागवत हेच श्रीकृष्ण आहे. श्रद्धेने वाचा, ग्रंथावर प्रेम करा, त्यांना वस्त्र चांगले त्यांची पूजा करा. मला देवाची पूजा रोज केली पाहिजे आणि ते बी पुरुषांनी केली पाहिजे. नाही तर महिला काय करतात मोठं ताट घेतात सगळे देवाऱ्या देव पाण्यात टाकतात. एकदा चोळाचोळी केली ठेवून देतात. तुमच्याकडचं तिकडचं सांगतो मी. त्या कवडगावला होतो ज्या घरी राहिलं होतं भागवत सांगत होतो. आता ती बाई होती मला वाटतं तेली समाजाची होती. ती रोज पूजा करायची बिचारी. आता लय मोठे देव होते देवाला. मोठी परात आणायची आपली स्वयंपाकाची पीठ मळायची. त्याच्यात सगळे घागरी कळशी भरून पाणी आणायचे. सगळे देव टाकायचे भडभड भडभड घागर वाचायचे. ती तशी व्हायना श्रद्धेने ती. आता हिच्या मालकाला काय भेटेल सांगा बरं.
आता लई बोलायसारखं आहे, पण एकदा मला वाटतं भजन करावं. विठोबा रखुमाई आरूची का होता सकाळ, आता आरूची झाली का आम्ही फोटो काढून टाकतो. त्याला पत्रिकावर फोटो कोणाचे असते, वर ज्याचे पैसे त्याचे, ज्याचं काहीच नाही त्याचे. व्यवहार तरी समजून घ्या रे निदान तुम्ही. नका परमार्थ समजू. आमचे गुरुजी म्हणायचे, अरे ज्याला 100% व्यवहार कळला त्याला 1% परमार्थ कळतो. त्याला व्यवहारच कळला नाही त्याला कशाला फोटो लागायचे. कारण सगळ्यात प्रतिबंध मोठा काय असेल तर देह अहंकार आहे माणूस. देहाच्या निराशे माझी आईशी काय म्हणायचंच का आचरणात आणायचं. अरे बोल्यान करियान ते कायचे ब्रह्मज्ञान तू 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 त्याचे तोंडावरी व्यर्थ सिनेवली वय खरी. असं करू नका. जसं संतांनी सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न करा. आणि परमार्थात नाही वागणं झालं तर आपण संसार करा. मला त्या पापातून कधी मुक्त होता येईल, पण हे पाप कधीही या पापातून मुक्त होता येणार नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे आसो तुझे मात, तुका म्हणे आसो तुझे तुझे मात. Oh
घेई सेवा सकल गोवा उगवणी. हे तू जगत उत्पन्न केलं ना, हे सगळं तू आज तुझ्या डोक्यावर राहून. मला याची गरज हात म्हणजे काय तुका म्हणे असो तुझे तुझे मस्त नाही ये लौकिकी आता मज वर्तने. हे साधूच लक्षणे. हा लौकिकतेमध्ये साधूनी जाऊ नाही. आणि लौकिकता आवडत असेल तर तो निश्चित समजायचा साधू आहे, अपंग आहे. याला पेशल खुर्ची ठेवा. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी संतांच्या चरणी समर्पण करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी विजूभाऊचा माझा जिव्हाळ्याचं नातं आहे. मी काय येणार नव्हतो, ते बी मला आता बोलवणार नव्हते, पण मी फोन केला तारीख घेण्यासाठी आणि त्यांनी माझ्या काय बाबा याच म्हणे तुम्ही आता, म्हणून येणं झालं. सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. या लागी आता स्तुती सांडवणी निवंता चरणी ठेवी जे माता. हेची भले सगळ्याच्या टाळकरी वादक आमचे मोबाईलवाले श्रोते महिला मंडळी सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय